हाय एव्हरीवन, मी अनिता बोलते। चला तर आज आपण बघूया मी हेअर ऑइल कसं करते। तर तुम्ही असं करून ट्राय करू शकता आणि नीट व्यवस्थित अप्लाय कसं करते त्यानुसार, कारण की हे प्रोसिजर मी लहानपणापासून करते। लहानपणापासूनच करते ही प्रोसिजर। तर चला, हे मी आता कोकोनट ऑइल घेतलं, त्यानंतर हे बदामाचं तेल आहे त्याच्यामध्ये ॲड करते। 10-12 स्पून थेंब त्याच्यामध्ये टाकले। कारण मी जास्त क्वांटिटी घेतलंय, कारण की हे केसांना नीट व्यवस्थित लागण्यासाठी, त्यामुळे नीट व्यवस्थित अप्लाय होईल म्हणून। त्याच्या आणि कॉटन पण घेतलंय की मी चांगला कॉटनने नीट लावता येईल, कारण हाताने नीट व्यवस्थित केस ह्याला लागणार नाहीये। त्यामुळे आता चला करूया आपण। तर मी 2 पार्टिशन करून घेतले केसाचे आणि कॉटन घेतले। आता हे तेल आहे, हे पार्टिशन करून घेते, म्हणजे पूर्ण केसांचा गुत्ता काढून घेतला ऑलरेडी। आणि मग नीट व्यवस्थित आपण केसांना ऑइलिंग करूया। तर मधून भांग काढते मी आणि मग व्यवस्थित भांग काढून तेल लावणार आहे। कॉटननी लावणार आहे, कारण हाताने लावलं तर नीट अप्लाय नाही होणार। चला आता लावूया केसांना तेल। तर मी बुडवून घेतला। असं अप्लाय करून तुम्ही करू शकता केसांना। मी वीकली करते, म्हणजे आठवड्यातून एकदाच तेल लावते। सॅटर्डेला लावते आणि संडेला धुते। एकदाच आठवड्यातून एकदाच तेल ऑइलिंग करते केसांना। हे बघा, मी तेल लावते, मधल्या भांगामध्ये हळूहळू तेल अप्लाय करते। पूर्ण कॉटनने नीट व्यवस्थित लागेल म्हणून। समजा तुम्हाला डॅन्ड्रफ असेल, ओके, आणि डॅन्ड्रफ वरती ऑइलिंग करू नका। आधी तुम्ही केस स्वच्छ धुवून घ्या, वॉश करा, आणि त्यानंतर पूर्ण डॅन्ड्रफ निघून जाईल, आणि त्यानंतर तुम्ही केसांना ऑइलिंग करा। डॅन्ड्रफ मध्ये ऑइलिंग करू नका। आता थंडीचे दिवस आहेत ना, तो ऑइल करते, पूर्ण केसांना असं लावून देते, पार्टिशन करते आणि मग असं पूर्ण ऑइलिंग करायला लागते। तुम्ही करणार असेल तर तुम्ही नाही का 1-2 आठवडे करून बघा कसं वाटतंय तुम्हाला, काय चेंजेस वाटतात तुमच्या केसामध्ये, हेअरमध्ये। आणि तेल म्हणजे आपण तेल लावतो, पूर्ण केसांना अप्लाय करतो, त्यानंतर तुम्ही त्या रात्री तुम्हाला झोप पण खूप छान लागते, कारण की आपण आठवड्यातून एकदाच तेल लावतो ना, आणि तेल लावल्यामुळे खूप छान झोप पण येते। तर तुम्ही ट्राय करू शकता। कुणाला पॉसिबल नसेल बाबा की रात्री ठेवू नाही शकत आपण, म्हणजे ऑइलिंग करून जास्त वेळ ठेवायचं नाहीये, तर तुम्ही 2 तास नुसतं ऑइलिंग करून 2 तासानंतर हे स्वच्छ धुवून घ्या। हे बघा, मी असं अप्लाय करते, पूर्ण असं पार्टिशन करते आणि त्याच्यामध्ये ऑइलिंग करायला कॉटननी करते, म्हणजे हाताने केलं तर ते नीट व्यवस्थित लागणार नाही। त्यामुळे हे बघा, मी आता ऑइलिंग करते, हे असं नॉर्मली तेल घेतलंय, तर तुम्ही थोडंसं त्याला एकदम थोडंसं गरम पण करू शकता तेलाला, आणि थोडंसं गरम करून केसांना अप्लाय पण करू शकता। मी गरम नाही केलं, डायरेक्टली तेल दोन्ही मिक्स केलं आणि घेतलं आणि अप्लाय करते। हे असं मी लहानपणापासूनच करते ऑइलिंग,
खरं वीकली एकदाच, आठवड्यातनं एकदाच मी तेल लावते. समजा मला डॅन्ड्रफ असेल ओके, आणि तर मी काय करते, केस धुते त्या आदल्या दिवशी, मग दुसऱ्या दिवशी ऑइलिंग करते आणि मग धुवून टाकते. समजा कुणाला पूर्ण रात्र ठेवू नाही शकत, म्हणजे कुणाला आवडत नाही तेल जास्त पूर्ण रात्र ठेवण्यासाठी, तर तुम्ही काय करा, लावा पूर्ण केसांना नीट व्यवस्थित तेल करून लावून घ्या आणि 2 तासानंतर धुवून घेतलं तरी चालेल. आता हे झालं, या एका साईडचं झालं आपलं. आपण दुसऱ्या साईडचं आता अप्लाय करतोय. इथून आणून पार्टिशन करते आता मी आणि खूप छानपैकी ऑइलिंग करते. आपण आठवड्यातनं एकदा करतो ना, तर खूप छान करावं असं वाटतं आणि केल्यानंतर खूप छान झोप पण येते. तर तुम्ही असं ट्राय करा एकदा आणि तुम्हाला केसामध्ये पण खूप छान फरक दिसेल. पूर्ण असं अप्लाय करून घ्या पूर्ण कॉटनने, कारण की जास्त हाताने लावलं ना तेल नीट व्यवस्थित लागणार नाही मुळांना, त्यामुळे हे असं अप्लाय करते मी. आता नेक्स्ट पार्टिशन करते आणि ते करते. हे बघा असं अप्लाय करते. पूर्ण असं अप्लाय. समजा मला रात्री हे नाही करायचं, दिवसभर तुम्ही घरामध्ये असेल तर तुम्ही फ्रेश होऊन आधी ऑइलिंग करून घ्या आणि 2 तासानंतर मग दुपारच्या टायमात धुवून घ्या. कुणाला पॉसिबल नसतं, ऑफिस असतं, ऑफिसमध्ये जायचं असतं, तर तुम्हाला टाईम नाही भेटत असेल तर तुम्ही हे सॅटर्डे संडेमध्ये संडेला करू शकता. वीकली एकदाच ऑइलिंग करू शकता आणि छान ऑइलिंग पण होईल आणि छान तुम्हाला झोप पण लागेल. हे पार्टिशन करते, पूर्ण केसांना लावून घेतलं. हे बघा थोडं थोडं पार्टिशन करून अप्लाय करून घेते पूर्ण केसांना. हे बघा, कारण की मी क्वांटिटी ऑइलचं जास्त घेतलं, कारण की कसं आहे माझे केस जरा जास्त असल्यामुळे त्याला नीट व्यवस्थित अप्लाय व्हायला पाहिजे पूर्ण, म्हणून मी क्वांटिटी जास्त घेतलेलं आहे. आपल्या केसांची लेंथ कशी आहे आणि केवढे केस आहेत त्याच्यावरती डिपेंड आहे ते. तर तुम्ही तुमचे शॉर्ट केस असतील तर तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार थोडंसं कमी करू शकता, जास्त कमी. हे बघा पूर्ण मी लावून घेतलंय, पूर्ण ओव्हरऑल सगळं संपलं आहे. हे बघा फोन छान असं वाटतंय ऑइल केल्यानंतर, चंपू दिसतंय. अप्लाय तर वीकली करायलाच पाहिजे, एकदा ऑइलिंग करायलाच पाहिजे असं मला तरी वाटतं, कारण खूप वर्ष झालं मी हे लहानपणापासूनच करते. 2 पार्टिशन केले आता मी. आता मी काय करते बघा पुढे, तर तुम्हाला समजेल. आता ही लेंथ आहे ना, ह्या लेंथला मला बिलकुल तेल नाही लावायचं आहे. ह्या लेंथला मी काय करणार, म्हणजे थोडेसे खाली रफ झालेत ना, तर मी काय करते ॲलोवेरा जेल लावते त्याला. हे मी तुमच्याकडे कोणतं ॲलोवेरा जेल असेल ते तुम्ही अप्लाय करू शकता. माझ्याकडे हे आहे पतंजलीचं, तर मी हे यूज करते. कारण की पतंजलीचं दुसरं पण कोणतं पण असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. मला असं वाटतं ते लावल्यानंतर सकाळी आपण धुवू ना तर केस नाही स्मूथ वाटतात मला, कारण मी असंच करते. तर मी ट्राय केलं हे खूप वेळा, तर मला छान वाटते म्हणून मी अप्लाय करते. समजा तुमच्याकडे अवेलेबल नसेल ॲलोवेरा जेल, नका लावू, काही हरकत नाही. तुम्ही ऑइलिंग केलं तर खूप छान, खाली नाही लावलं तरी चालेल.
कारण वरती लावलं तेच इनफ आहे. तर एक पार्टिशन घेतलं तिकडे मी लावून घेतलं आहे. तर आता सेकंड पार्टिशन केलं आहे, तिकडे मी अप्लाय करते. आता हे बघा असं पूर्ण केसांना लावते. क्वांटिटी मी जास्त घेतलं आहे ॲलोवेरा जेलचं, कारण की पूर्ण केसांना लेंथला पूर्ण लावायचं आहे खालीपर्यंत. हे बघा असं लावते. तर तुम्ही ट्राय करू शकता, असं एकदा दोनदा ट्राय करा. केसांना ॲलोवेरा जेल लावा आणि ठेवा थोड्या वेळासाठी आणि मग तुम्ही धुवू शकता. हे बघा पूर्ण असं लावून घेतलं आणि खाली लावायचं आहे मला. तर मला असं वाटतं तिथे रफ झाले आहेत केस, तर मी आता तिथे थोडंसं ॲलोवेरा जेल घेतलं आहे आणि तिकडे मी आता अप्लाय करणार आहे. हे बघा हे रफ वाटत होतं म्हणून थोडं अप्लाय केलं आहे मी तिकडे. हे बघा मस्त आता ऑइलिंग आणि ॲलोवेरा जेल लावून झालं आहे माझं. आता मी नाही का आंबोडा बिंबोडा बांधत नाही, मी डायरेक्टली वेणी घालते केसांची आणि मग हे पूर्ण रात्रभर ठेवते आणि मॉर्निंगला हे धुवून घेते केस स्वच्छ चांगले. अशा प्रकारे तुम्ही ऑइलिंग करू शकता. एकदा ट्राय करून बघा. तुमच्याकडे घरी कोकोनट ऑइल असेल तर तुम्ही नुसतं कोकोनट ऑइल पण लावलं तरी चालेल. चला नंतर परत भेटू. बाय.